नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नववर्षानिमित्त निलंगा पंचायत समितीचा अनोखा उपक्रम. पंचायत समिती निलंगाच्या वतीने नववर्षाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा व प्रशिक्षण पंचायत समिती निलंगाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात आयोजित करण्यात आले. निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपाना केले यांच्या मार्गदर्शनाखाली नवसंकल्प करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्षातील कामे चांगल्या पद्धतीने करण्याबाबत आवाहन केले. जाणून घेऊयात काय नवीन संकल्प केला. सन 2025 मध्ये या नवीन वर्षामध्ये माननीय गटविकास अधिकारी अकेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पंचायत समिती निलंगा अंतर्गत विविध उपक्रम राबविणार आहोत 2025-26 या वर्षामध्ये. त्यामध्ये आहे वृक्ष लागवडीचं नियोजन, सध्या लेखापरीक्षण 100% निकाली काढणं, तक्रारी GM पोर्टलवरील तक्रारी 100% निकाली काढणं, सेवा हमी कायद्याअंतर्गत विविध दाखले ऑनलाईन ज्या लाभार्थ्यांनी मागितलेले आहेत ते निकाली काढणे आणि ग्रामपंचायतीच्या 1 ते 33 नमुने अद्ययावत करण्याची मोहीम आम्ही कॅम्प आयोजित करून घेणार आहोत. तसेच यशवंत पंचायत राजमध्ये यावर्षी आम्ही जिल्ह्यातून पहिली पंचायत समिती कशा पद्धतीने पहिला क्रमांक मिळवेल त्या दृष्टीने कामकाज करणार आहोत आणि नक्कीच आम्ही यशवंत पंचायत राजमध्ये आम्ही जिल्ह्यातून पहिला क्रमांक, विभागातून पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. भीमा कोरेगाव शौर्य दिन व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रताप भानुदास सोनकांबळे, ग्रामपंचायत अधिकारी तथा चेअरमॅन निलंगा तालुका ग्रामसेवक सहकारी पतसंस्थान निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर. 2024 वर्ष पंचायत समिती निलंगा अंतर्गत जे माझे सर्व विभाग प्रमुख आहेत, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत अधिकारी आहेत आणि स्टाफ आणि सर्व कर्मचारी परंतु यांच्या सर्वांच्या सहकार्याने व जनतेच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या सहकार्याने चांगलं गेलं. पुढील वर्षही चांगल्या पद्धतीनं जावं, सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा प्राप्त व्हाव्यात व योजनांचा लाभ प्रत्येक घरोघरी देण्यात यावा या संदर्भाने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. यावर्षी रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, त्याचबरोबर शबरी आवास योजना, अहिल्यादेवी होळकर योजना या बाबतीमध्ये, तसेच प्रधानमंत्री योजनेच्या सोबतीनंच मोदी आवास योजना या सर्व योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम पंचायत समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. तसंच यावर्षी आम्हाला नव्याने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली जिल्हा परिषदेकडनं. त्यामुळं विस्तार अधिकारी असतील, असिस्टंट JE असतील, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, ग्रामपंचायत अधिकारी, त्याचबरोबर परिचर सर्वांचा यामध्ये मोठा भरणा आमच्याकडे प्राप्त झालेला आहे. त्यामुळं निलंगा पंचायत समिती आणि देवणी पंचायत समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेनंतर जिल्हा परिषदेकडून प्रशिक्षण आयोजित केलं जाणारच आहे. परंतु तत्पूर्वी त्या प्रशिक्षणाच्या पूर्वी एक तोंड ओळख व्हावी, प्रशिक्षणाचा त्यांना फायदा होऊन संबंधित कर्मचारी हे आस्थापनामध्ये किंवा त्यांच्या कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर त्यांना काम करणं सोयीचं व्हावं म्हणून आम्ही एक दिवस सर्व आस्थापनांचे प्रमुख त्याचबरोबर विभाग प्रमुख यांचं मार्गदर्शनाचा एक उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे सर्व लाभधारकांनी त्याचबरोबर नवीन लागलेल्या कर्मचाऱ्यांनी याबाबतीतला लाभ घेतलेला आहे. या पुढच्या प्रक्रियेमध्ये जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांचेही आपण दरमहा एक कर्मचारी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून आपण घोषित करणार आहोत, जो की त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलं सर्व इतरांना म्हणजे चालना मिळेल व इतरही कर्मचारी काम करायला उद्युक्त होतील आणि चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील अशी पंचायत समितीची धारणा आहे. सर्व नागरिकांना सेवा हक्क हमी कायद्याच्या अंतर्गत त्याचबरोबर लोकसेवा हक्क हमी कायदा आणि माहिती अधिकार कायदा यानुसार सर्वांना समान माहितीपत्रक वेळेवर पोहोचवणं, त्याचबरोबर माहिती अधिकाराच्या अंतर्गत असलेले सर्व विभाग प्रमुखांनी आपली माहिती त्यांच्या कार्यालयाच्या समोर 1 ते 17 नमुन्यामध्ये
प्रस्थापित करणं याबाबतीत आम्ही पाठपुरावा करून यावर्षी सर्व विभागांना माहिती सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर यावर्षी यशवंत पंचायत राज अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करण्याच्या संदर्भात विभाग स्तरावर व जिल्हा स्तरावर चांगल्या पद्धतीनं मार्क्स घेऊन आमची पंचायत समिती एक उत्कृष्ट पंचायत समिती होण्यासाठीचा प्रयत्न सर्व अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाने करण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक लाभधारकांना गावा लेवलवर त्यांच्याकडे योजनेच्या स्वरूपातून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना पोहोचलीच पाहिजे. ही केंद्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळं केंद्राचा निधी गावोगावी पोहोचलाच पाहिजे, लाभधारकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याशिवाय शेती विकास आणि गाव विकास शक्य होणार नाही. म्हणून नरेगा अंतर्गत प्रत्येक लाभधारकांना विहीर असेल, गोठा असेल, सार्वजनिक हिताची कामं असतील, फळबाग लागवड असेल किंवा बांबू वृक्ष लागवड असेल किंवा बांधावरील वृक्ष लागवड असेल, या सर्व कामामध्ये सर्व ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे ही योजना प्रामुख्यानं सर्व गाव स्तरावर राबवण्यात येत आहे, जेणेकरून प्रत्येक गावामध्ये किमान 1 कोटी ते 5 कोटीपर्यंतची कामं आपण तिथं मंजूर करून ठेवलेले आहेत. ते कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत. पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणात कामं होतील आणि पंचायत स्तर आणि ग्रामपंचायत स्तर हे दोन्ही स्तरावर मोठ्या प्रमाणात नरेगाचा निधी ग्रामपंचायत स्तरावर येऊन मूलभूत सुविधामध्ये बदल होईल व मूलभूत सुविधांच्या मार्फतच ग्रामविकासाला आणखीन चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नागरिकांनी व्हॉट्सअप संदेश, मेसेज संदेश किंवा ग्रामपंचायत स्तरावर ज्या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत त्यांचा लाभ घ्यावा आणि ग्रामपंचायत स्तरावरूनच आमच्याकडे मागणी किंवा त्याचबरोबर निवेदन देण्यात यावे, जेणेकरून पंचायत समिती स्तरापर्यंत येण्याचीही आवश्यकता पडणार नाही. पंचायत समितीचा मेल ID त्याचबरोबर व्हॉट्सअप मेसेजवर जरी आमच्याकडे काही संदेश मेसेज प्राप्त झाला तर त्या आधारे आम्ही कामाची चौकशी किंवा योग्य त्या लाभधारकांच्या बाबतीतली निवेदने स्वीकारून त्या बाबतीतले कामकाज करण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे. हे कामं करण्यासाठी माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत अनमोलजी सागर सर, त्याचबरोबर आत्ताचे डेप्युटी शो वाघ सर, तत्कालीन डेप्युटी शो माननीय दत्तात्रय गिरी साहेब, त्याचबरोबर माननीय दाताळ साहेब, आत्ताचे श्याम वाखर्डे सर, या सर्वांच्या सूचनेप्रमाणे हे कामकाज करण्यात येत आहे. पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तर, सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या समन्वयातून हे काम करण्यात येत आहे. त्याचबरोबर नरेगाच्या कामाच्या बाबतीमध्ये माननीय आमदार महोदय माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब, त्याचबरोबर छोटू भैया साहेब, त्याचबरोबर माननीय अभिमन्यू पवार साहेब औसा मतदारसंघ, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली नरेगा अंतर्गतची कामकाज मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत समितीच्या मागणीप्रमाणे आणि लाभधारकांच्या निवडीप्रमाणे काम करण्यात येत आहेत, जो की केंद्राचा निधी ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोहोचवून मूलभूत सुविधा देण्याचं कामकाज पंचायत समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. यामध्ये सर्व APO असतील, PTO असतील, ग्रामरोजगार सेवक असतील, ग्रामपंचायत अधिकारी असतील, विस्तार अधिकारी सर्व असतील, या सर्वांच्या मार्फत ही योजना सर्वांच्या सहकार्यातून राबवण्यात येत आहे. धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छाचं औचित्य साधून माननीय गट विकास अधिकारी श्री सोपानजी आखेरे साहेबांनी एक कर्मचारी बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित केलेला होता. त्या स्नेहमेळाव्यामध्ये कर्मचाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळेल ह्या पद्धतीमध्ये नवीन आव्हानांना तोंड देणे, ह्या बाबतीमध्ये सखोल मार्गदर्शन केले, ज्यामध्ये त्यांनी नवीन उपक्रम, मागील वर्षीचा जो उपक्रम आहे तो उपक्रम कंटिन्यू करणे, वृक्ष लागवड, वाचनालय, वृक्ष लागवडीसाठी नवीन वृक्ष, त्यानंतर पुस्तकांचं भेट देणे, ह्याबाबत ह्यासोबतच त्यांनी नवीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, हा एक उपक्रम राबवण्याचा त्यांनी मानस केलेला आहे. प्रशिक्षणाशिवाय कर्मचारी हा अधुरा असतो. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणातून नवीन ऊर्जा मिळते, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रशिक्षणाचं मनावर घेतलेलं आहे. आणि हा उपक्रमसुद्धा मागं जे पंचायत समितीने उपक्रम राबवलेले आहेत, जसं की मियावाकी वृक्ष लागवड आहे, पुन्हा महात्मा गांधी वाचनालय आहे, त्याच पद्धतीनं हाही उपक्रम, या उपक्रमाला कर्मचारी बांधव निश्चितपणे चांगला प्रतिसाद देतील अशी. भीमा कोरेगाव शौर्य दिन व नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रताप भानुदास सोनकांबळे,
ग्रामपंचायत अधिकारी तथा चेअरमॅन निलंगा तालुका ग्रामसेवक सहकारी पतसंस्था निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर। माननीय केले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तसंच देवणी पंचायत समिती, निलंगा पंचायत समिती येथील एकूण 32 नवीन कर्मचारी, म्हणजे कनिष्ठ अभियंता, स्थापना अभियंत्रिका सहाय्यक, पुन्हा ग्रामपंचायत अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, परिचर यांना म्हणजे सर्व नियमाची माहिती दिली। महाराष्ट्र जिल्हा परिषदा वर्तणूक नियम, शिस्ताप बिल, महाराष्ट्र नागरी सेवा 1981, रजा आणि सेवा प्रवेशोत्तर परीक्षा याबद्दल त्यांना माहिती दिली की 3 वर्षामध्ये उत्तीर्ण करणं आवश्यक आहे, वगैरे सर्व माहिती दिली।